सर्वांना जय भीम. तर भावांनो, आपण आहे सध्याला चौदार तळे महाड या ठिकाणी. मग बघू शकता, काल जसं मी दर्शवलं होतं व्हिडिओमध्ये की काल रात्रीला 1च्या सुमारामध्ये या ठिकाणी काहीच भीड नव्हती, काहीच गर्दी नव्हती. तर आता बघू शकता, जसं मी म्हटलं होतं त्याचप्रमाणे अक्षरशः इथं चालण्यासाठी सुद्धा आता जागा उरलेली नाही आहे. बघू शकता, भरपूर लांब लांबून आपले बांधव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता भावांनो, आज हा परिसर पूर्ण गच्च भरलेला आहे. बघू शकता भावांनो, हेच ते चौदार तळे. 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच तळी पाण्याचा सत्याग्रह केला. बघू शकता भावांनो, बघा किती छान स्मारक दिसतंय. या मागून सूर्य उदय होतोय आणि सूर्याच्या प्रकाशाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक एकदम रुबाबात दिसतंय. बघू शकता. तर बघू शकता भावांनो, भरपूर गर्दी आहे. हे ते इतिहास स्थळ आहे. हीच ती क्रांतीभूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली ज्या समाजाला अस्पृश्य समजत होते, सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणाहून त्यांना पाणीसुद्धा पिऊ देत नव्हते, ह्या स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष करून शूद्र अतिशूद्र समजला जाणाऱ्या घटकांना मानवी हक्क मिळवून दिले. बघू शकता भावनो, पूर्ण भरलेला आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण लांबून लांबून देशविदेशातून इतर राज्यातून लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. किती भव्य स्मारक दिसतंय भावांनो. मागून सूर्य उदय होतोय. फोटो नाही, फक्त व्हिडिओ काढतो. व्हिडिओ ಕಾಲ